नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आमच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये मी मिलिंद भागवत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, निवडणुका जवळ यायला लागलेत आणि बऱ्याच गोष्टी आपल्या आजूबाजूला व्हायला लागलेत आणि त्यातली एक मोठी राजकीय घटना ती म्हणजे निवडणुका खरं तर तारखा पण नाही जाहीर झालेल्या, पण आत्ताच राजकीय पक्षांचे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायला सुरुवात झाली आणि ठाणे जिल्ह्यातले एक युवा नेते की जे आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते, एकनाथ शिंदे यांचे अतिशय एकनिष्ठ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं, ते दीपेश म्हात्रे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उबाठा गटात प्रवेश केला. आपल्यासोबत दीपेश म्हात्रे जोडले गेले. दीपेशजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये. दीपेशजी, माझा आवाज येतोय? हो, येतोय. तर काय एकदम झालं, म्हणजे मागच्या नवरात्रीचा प्रसंग मला आठवतोय की रात्री उशिरा का होईना पण दीपेश म्हात्रे यांच्या नवरात्रीत जायचं, रात्री उशिरा का होईना पण त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं. श्रीकांत शिंदे यांचं पानही डोंबिवलीत दीपेश म्हात्रे यांच्याशिवाय हलत नाही. आणि काय बरं अचानक असं घडलं की तुम्ही थेट उद्धव ठाकरे यांच्या उबाठात सहभागी होताय? नमस्कार मिलिंदजी, आपले खूप खूप आभार मानतो. पण मला माझी भूमिका मांडण्यासाठी आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये, युट्यूब लाईव्ह मध्ये मला बोलवलं. येतोय माझा आवाज? येतोय ना? हो, येतोय. बोला. तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर 2014 पासून ते 2024 पर्यंत सातत्याने आम्ही काम करत होतो. पक्षाचं कोणतंही काम असेल, पक्षाची भूमिका कुठली असेल तर पक्षाची भूमिका मांडण्याचं काम देखील मी करत होतो. परंतु माझी एक शैली आहे, मी थोडं सॉफ्ट राजकारण करतो. मला असं तोडफोड आणि हार्ड राजकारण आवडत नाही. तर मी माझ्या पक्षाच्या प्रमुखांशी, पक्षश्रेष्ठींशी, डॉक्टर श्रीकांत शिंदेंशी वेळोवेळी चर्चा केली की मला डोंबिवलीमध्ये विधानसभा निवडणूक लढायची आहे. ही विधानसभेची सीट आपण भाजपकडनं, कारण इथे बघितलं आपण तर शिवसेनेचे जास्ती नगरसेवक आहेत. डोंबिवली विधानसभा जी आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचे जास्ती नगरसेवक आहेत. हो. पूर्ण डोंबिवली पश्चिमचा जो भाग असेल त्या भागामध्ये 1,77,000 मतदान आहे आणि डोंबिवली पूर्वेच्या भागामध्ये 1,00,000 मतदान आहे. तर माझी इच्छा होती की ही विधानसभा आपण भाजपकडनं मागावी आणि कल्याण ग्रामीणची जी विधानसभा आहे ती भाजपाला द्यावी, अशी मागणी वारंवार मी करत असताना पक्षश्रेष्ठींची काही अपरिहार्यता होती. युतीचा धर्म पाळायचा, त्यांनी मला वेळोवेळी सांगितलं की नाही दीपेश, आपल्याला युतीचा धर्म पाळावा लागेल. मग मी त्यांना सांगितलं की साहेब, मग मी माझा निर्णय घेतो, मला विधानसभा लढायची आहे. कारण आपण बघितलं असेल की डोंबिवलीची जी अवस्था आहे सध्या स्थितीमध्ये, डोंबिवलीमध्ये जे विद्यमान आमदार आहेत, गेली 15 वर्ष ते या शहराचे आमदार आहेत आणि कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री अशी अनेक पदं त्यांनी भूषवली. पण आपण वारंवार जर डोंबिवलीचं नाव फक्त गुगलवर जरी तुम्ही सर्च केलं तर प्रथमतः गुगलवर सर्च केल्यानंतर खड्डे, रस्ते खराब, लोकांचा जीव घेणा रेल्वेचा प्रवास आणि पाणी टंचाई असे प्रश्न आणि प्रदूषणाचा सगळ्यात मोठा प्रश्न. या प्रश्नांशिवाय डोंबिवलीचं पाणी हलत नाही. विशेषतः तुम्हाला सांगायचं झालं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अनेक शहरांमध्ये कामं झाली. म्हणजे अंबरनाथ खूप चांगलं झालं, उल्हासनगर चांगलं झालं, कल्याण ग्रामीणमध्ये देखील कामं झाली. पण डोंबिवलीची जेव्हा वेळ येते तेव्हा डोंबिवलीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास कामं होत नाही. हे विकास कामं कोण अडवतात? आणि तो विचार मी केला आणि मी गेले गणपतीपासून डोंबिवलीमध्ये भेटीगाठी सुरू केल्या होत्या. या भेटीगाठींमध्ये लोकांचं एकंदरीत मत होतं की दीपेश, तुला जर अपक्ष उभं राहून इथे काही उपयोग होणार नाही, तर तुला निर्णय घ्यावा लागेल. आणि लोकांच्या आग्रहापोटी मी हा निर्णय घेतलेला आहे. पण आता ठीक आहे, तुमची भूमिका लक्षात आली. माझा तुम्हाला पुढचा प्रश्न. मिलिंदजी, तुमचा आवाज येतो? हा, आता येतोय आवाज? नाही. हॅलो, एक, आता येतोय? एक मिनिट. आता येतो. हा, तर माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की असं एकदम काय झालं? असं आहे की तुम्ही म्हणताय की डोंबिवलीतले प्रश्न आहेत, समस्या आहेत, मला सगळं मान्य आहे.
माझं सुद्धा डोंबिवलीशी वयवर्ष 3 असल्यापासूनच नातं आहे. मला मी माहिती डोंबिवलीत अनेकदा आलोय, म्हणजे मला ती डोंबिवली माहितीये की स्टेशनच्या बाहेर उतरलं की एसटी स्टँड होता डाव्या हाताला. आता लोकांना सांगून बरोबर कळणार नाही एसटी स्टँड होता. नाही कळणार. मला बरोबर आहे. ती ठाकुर्ली माहितीये की जवळ जाऊन मोटरमनला म्हटलं की अर्धा मिनिट थांबा तर रेल्वे थांबायची. मला ती डोंबिवली आणि ठाकुर्ली माहिती. तर तुमची एवढी इतके वर्ष सत्ता आहे. आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी चौथी म्हणजे रेल्वे ट्रॅकची एवढी कामं केली, पुलाची एवढी कामं केली, डोंबिवलीत सिमेंटच्या रस्त्यांची कामं झाली आणि तरीही तुम्ही असं म्हणताय की कामं होत नाहीत आणि म्हणून मी नाही 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 डोंबिवलीकरांसाठी नाही सोडतो. नाही नाही थोडस मी आपल्याला करेक्ट करतो. याच्यामध्ये डोंबिवलीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेनी काम करण्याचा खूप प्रयत्न केला. रेल्वेचे प्रश्न असतील जे त्यांच्या अत्याधीच होते ते त्यांनी सोडवण्याचा म्हणजे आपण काय म्हणतो टिल एंड म्हणजे एंड पर्यंत त्यांनी प्रयत्न केला. परंतु इथली राजकीय जी काही लोकांची भूमिका आहे की शहरामध्ये रस्ता रुंदीकरण झालं नाही पाहिजे. तुम्ही बघा 2019ला ज्या रस्त्यांचं भूमिपूजन केलं होतं ते अजून सुद्धा झालेले नाही. खासदाराच्या लेवलची कामं जी होती ती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून झाली ना. आणि आम्ही त्यांना त्या कामांमध्ये मदत केली. आम्ही पाठपुरावा केला. आम्ही लोकांनी त्याचा फॉलोअप घेतला आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कामं झाली. परंतु इथल्या जे स्थानिक आमदार आहेत यांच्या माध्यमातून जी कामं अपेक्षित होती ती कामं झालेली नाही. आणि मी तुम्हाला दुसरं कारण सांगतो. मी गणपतीच्या सुरुवातीपासून फिरायला चालू केलं. माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम, माझं पोलीस संरक्षण काढण्याचं काम, अशी दडपशाही करण्याचं काम जी नेहमी भाजपची सवय आहे त्याप्रमाणे त्यांनी इथे सुरू केलं होतं. आणि त्याच्यामुळे मग माझ्या पक्षात मला सांगितलं गेलं की आपल्याला युती धर्म पाळायचा आहे. युती धर्म फक्त दीपेश म्हात्रेच्याच वेळेला पाळायला लागतो. कल्याण पश्चिम मध्ये नरेंद्र पवार शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात तयारी करतायत. त्यांना युती धर्म नाहीये, फक्त दीपेश म्हात्रेलाच युती धर्म असतो. म्हणून मी आज निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणजे तुमचा खरा राग भाजपवर आहे. तुमचा खरा राग एकनाथ शिंदेवर नाहीये. तुमचा खरा राग श्रीकांत शिंदेवर नाहीये. नाही 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 एकनाथ शिंदेवर कोणताही राग नाही. शिंदे साहेब आणि खासदारांवरही नाही. परंतु भाजप ज्या पद्धतीने इथे राजकारण करते त्यांचं जे राजकारण आहे म्हणजे मी तुम्हाला मुळात सांगतो भाजप ही म्हणताय अधिकारी आहेत ना इथले जे जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून जे राजकारण केलं जातं ते राजकारण अतिशय घाणेरड्या लेवलचं राजकारण आहे. आणि त्याला कंटाळून आणि त्या गोष्टीला कंटाळून मी माझा निर्णय घेतलेला आहे. आणि मला तुम्हाला खरं सांगतो की इथली जी स्थानिक लोक आहेत मी जेव्हा फिरत होतो त्यांनी मला आक्रमकतेने सांगितलं की यावेळेला तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल नाही तर आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही. आणि या लोकांच्या आग्रहापोटी मी एवढी घाईमध्ये निर्णय घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात वेगळ्या शब्दात सांगायचं तर माझा थेट प्रश्न आहे तुम्हाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना निष्ठा, हिंदुत्व, बाळासाहेबांचा शब्द, आनंद दिघे यांचा शब्द, त्यांचं हिंदुत्व अशा सगळ्या गोष्टी आवर्जून सांगितल्या होत्या किंवा आजही ते सांगतात. तुमची मी भाषणं ऐकलेत गेल्या काही काळातली. तुम्ही सुद्धा हे मुद्दे वारंवार मांडले. आता तुम्हाला डोंबिवलीकर प्रश्न विचारते की आता दीपेश म्हात्रे यांची निष्ठा कुठे गेली? भाजपचे नेते आता तुम्ही भाजपच्या विरोधात उभे राहणार जर का डोंबिवलीतली जागा भाजपची येतात. भाजपचे आमदार ज्यांचं तुम्ही नाव शेवटच्या क्षणी घेतलं, मला वाटलं होतं की तुम्ही नावच घेत नाही का काय, कारण तुमचे खासदार त्यांचं काही वेळेला नाव घेत नाहीत. नाही तुमचे खासदार काही वेळेला त्यांचं नाव घेत नाहीत. म्हणून मी तुम्हाला थेट विचारलं की तुम्ही नाव घेतलं तर आज तुम्हाला उद्याला हा प्रश्न विचारला जाईल ना, आता कुठे गेली दीपेश म्हात्रे यांची निष्ठा? मी सांगतो या प्रश्नाचं उत्तर खूप सुंदर मी देतो. डोंबिवलीमध्ये 2022 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंची सत्ता होती तेव्हा हेच रवींद्र चव्हाण आणि हीच भाजपची लोक एकनाथ शिंदे विकासाचे मारेकरी म्हणून पॅम्पलेट वाटत फिरत होते. त्या पॅम्पलेटची कॉपी देखील माझ्याकडे. हेच ते लोक होते जे म्हणत होते की श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे साहेब काही काम करत नाही आणि विकासाचे मारेकरी म्हणून त्यांनी पोस्टर लावले होते. आणि त्यांनी एक आरती तयार केली होती आणि ती आरती देखील त्यांनी शिंदे साहेबांच्या विरोधातली एक आरती देखील त्यांनी. मग प्रत्येकाची भूमिका मांडण्याचं बघा मी काय म्हणतो
काही अपरिहार्यता पक्षाची पण असते, त्यांना युती धर्म पाळायचा असतो आणि युती धर्म पाळताना आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांचा ज्यांची मी 23व्या वर्षी नगरसेवक झालो साहेब. मी वयाच्या 29व्या वर्षी रवींद्र चव्हाणांच्या विरुद्ध 2014ला हो, निवडणूक लढलो. मी डोंबिवलीतले खूप सगळ्यात कमी तरुण वयामध्ये नगरसेवक. हो, मी महाराष्ट्रातल्या सगळ्यात तरुण बरोबर, स्थायी समितीचा सभापती झालो. परंतु आम्हाला जर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरोबर आहे. संधी मिळणार, योग्य वेळेला संधी मिळणार नसेल आणि आ, आम्हाला प्रत्येक वेळेला जर डावललं जात असेल तर त्याच्यासाठी मग मला माझा निर्णय घेणं मला योग्य वाटलं आणि म्हणून मी निर्णय घेतला. बर, पण हा निर्णय घेताना तुम्ही परत त्यांच्याचकडे गेला तर ज्यांच्यावर तुम्ही टीका केली होती, असं नाही वाटत तुम्हाला? नाही तुम्ही मी परत मी त्यांच्याचकडे आज गेलात ज्यांना तुम्ही. नाही मी 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 ऐका, मी आजपर्यंत उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे साहेब असतील, यांच्यावरती पक्षात जरी मी श्रीकांत शिंदेबरोबर काम करत असलो तर मी कोणत्याही प्रकारची टीका, तुम्ही माझी भाषणं काढून पाहिलीत तर मी कोणत्याही प्रकारची टीका आजपर्यंत केलेली नाही. आणि मी सांगितलं, मी सॉफ्ट राजकारण मध्ये बिलीव्ह करतो. हे तोडफोड, पक्षफोडी आणि या सगळ्या राजकारणामध्ये माझा रस नसतो. एक तरुण म्हणून, एक तरुण राजकारणी म्हणून राजकारणाची दिशा बदलण्याचा माझा विचार आहे. हे तोडफोड, हे सगळं राजकारण सोडून आपल्याला विकासाचं राजकारण करावं असं मला वाटतं. आणि म्हणून काही गोष्टींमध्ये बर, मी डॉक्टर श्रीकांत शिंदेबरोबर जरी असलो, जेव्हा होतो तेव्हा प्रत्येक वेळेला डोंबिवलीच्या विकासासाठी त्यांच्याशी काही विषयांवरती मी चर्चा करत होतो. त्यांनी तशी साथही दिली आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे विकासाच्या बद्दल त्यांचा काही विषय नाही. पण इथले जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते ज्या पद्धतीने राजकारण करतात, गुन्हे दाखल करणं आणि बॅनर बर, लावणं, कमानी लावणं. बघा, डोंबिवलीकर आहेत ना, डोंबिवलीकर खूप संवेदनशील लोक आहेत. ही सांस्कृतिक नगरी आहे. याच्यामध्ये लोकांना असं घाणेरडं राजकारण आवडत नाही. लोक विकासाच्या मुद्द्यावर लढायला सांगतात, लोक अनेक इतर मुद्द्यांवर लढायला सांगतात, पण इथे काही राजकारणी असं विचार करतात की आम्ही लोकांना गृहीत धरू आणि लोक आम्हाला तरीही मतदान करतील. तुम्ही जर आज डोंबिवलीतल्या कुठल्याही पत्रकाराला फोन केला आणि विचारलं की डोंबिवलीची अवस्था कशी आहे तर ते तुम्हाला डोंबिवलीची वस्तुस्थिती सांगतात. बर. पण मग आता तुम्हाला उद्धव ठाकरेंनी काही विशिष्ट आश्वासन दिलं, म्हणजे तिकीट तर तुम्हाला दिलंच आहे, फक्त आता घोषणा राहिली बाकी. तर नाही, तुम्ही काही आश्वासन दिलंय? मी नाही, कारण त्यांनी तुम्हाला एक शिक्षा दिलेली आज जाहीर, ती आम्ही ऐकली. हो हो, त्यांनी सांगितलंय की सत्ता आणायची आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विकास करायचा आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये पक्षाचं काम करायचं. मला अजून पक्षाने कुठल्याही तिकिटाचं कन्फर्मेशन दिलेलं नाही. मी एक साधा कार्यकर्ता आहे. मी साहेबांशी बोललोय, माझी इच्छा माझी इच्छा मी त्यांच्याकडे हा, व्यक्त केली आहे की मला इच्छा आहे लढण्याची आणि त्यांनी जर संधी दिली तर मी नक्की योग्य संधीचा सोनं करेन असं मला वाटतं. बर. तुम्ही तुमच्यासोबत आणखीन कोणाकोणाला घेऊन जाणार आहात पुढच्या काही दिवसात? आता 7 नगरसेवक गेलेत, कारण असं आहे ना की डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांच्या बरोबर ज्यानं राजकारण केलं तर तो माणूस हे नक्की शिकतो लोकांना कसं जोडायचं, बरोबर घेऊन जायचं. तर तसं आणखीन कोणाकोणाला बरोबर घेऊन जात आहे? नाही, ते वेळ वेळ आल्यावर कळेल. आता मी जर त्या माणसांची नाव घेतली तर प्रचंड त्रास होईल, म्हणून मी कोणाची नावं घेत नाही. परंतु बघा, ही जी डोंबिवलीची निवडणूक आहे ही लोकांनी हातात घेतली आहे. मला सर्वसामान्य लोकांनी सांगितलं की दीपेश, यावेळेला डोंबिवलीमध्ये परिवर्तन गरजेचं आहे आणि त्या परिवर्तनासाठी डोंबिवलीकरांच्या आग्रहाखातर मी माझा जो आजचा निर्णय हा घेतलेला आहे. कदाचित काही लोकांना वाटत असेल की मी स्वार्थी निर्णय घेतलाय, की मला आमदार व्हायचंय म्हणून मी निर्णय घेतलाय. पण मी तुम्हाला खरंच सांगतो की एका आमदाराकडनं जेवढी कामं करू शकतो तेवढी मी कामं करू शकत होतो. परंतु आज डोंबिवलीची जी अवस्था आहे, म्हणजे जे राजकारण केलं जातं कामांच्या बाबतीमध्ये, डोंबिवली शहराचा विकास होऊन दिला जात नाही, संकुचित वृत्तीने विकास केला जातो, अनप्लॅन्ड विकास आहे. तर त्याच्यासाठी मला असं वाटलं की
एक चांगला निर्णय आपण घेतला पाहिजे. आणि बघा, मी काही साध्या माणसाच्या विरोधात निवडणूक नाही लढत आहे. ते आज महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत, ते भाजपाचे दिग्गज नेते आहेत. अशा माणसाच्या विरोधात निवडणूक लढतोय. ही निवडणूक काही सोपी नाहीये माझ्यासाठी, परंतु माझ्या डोंबिवलीकर नागरिकांवर विश्वास आहे. गेल्या 15 वर्षामध्ये जे झालंय त्याच्यावरती माझा विश्वास आहे की लोक मला 100% यावेळेला निवडून देतील असं मला वाटतं. बर, पण मग आता तुम्ही श्रीकांत शिंदे यांच्याशी बोलणं केलंच असेल या सगळ्या विषयात. त्यांनी तुम्हाला हसत हसत परवानगी दिली का असं जाता जाता नाही नाही कानात मला सांगितलं की दीपेश परत बोलावलं की यायचं बरं का? नाही मला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची काही दिवसापूर्वी माझी भेट झाली होती. त्यांना मी माझे सगळे विषय त्यांच्यासमोर मांडलेत. एवढे दिवस मी त्यांच्याबरोबर काम करत होतो आणि आमचे वैयक्तिक संबंध खूपच चांगले आहेत. म्हणजे वैयक्तिक कुठल्याही गोष्टीमध्ये कोणाशी मी तुम्हाला सांगितलं, मी सॉफ्ट राजकारणामध्ये बिलीव्ह करतो. माझं कोणाशी तुमचा आवाज गेला. कदाचित तुम्ही डोंबिवलीत प्रवासात आहात, त्याच्यामुळे तुमचा. हा, बोला. नाही, दीपेश म्हात्रे यांचा आपला संपर्क होत नाही. कदाचित पुढच्या काही क्षणात ते आपल्यासोबत जोडले जातील. पण एक प्रश्न दीपेश म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेल्यानंतर त्यांना पुन्हा मी विचारणार आहे, आणि तो प्रश्न असा असणार आहे स्वाभाविकपणे की भाजपवर राग आहे, शिंदेवर राग नाही, तर मग आलेले आहे दीपेशजी, नमस्कार. हा, तर माझा प्रश्न तुम्हाला, जो मी समरजित घाडगेंना प्रश्न विचारला होता की फडणवीस तेरे से बैर नाही लेकिन भाजप तेरी खैर नाही, असं त्यांनी सुरू केलंय. तर असं तुमचं आहे काय की शिंदे तेरे से बैर नाही, भाजप तेरे से बैर नाही लेकिन आमदार तेरी खैर नाही, चव्हाणांची तुमचं हे आहे भांडण? नाही नाही, माझं कोणाशी भांडण नाही. चव्हाण साहेबांशी माझं वैयक्तिक कोणत्याही प्रकारचं भांडण नाही. परंतु शहराची जी आज अवस्था आहे, शहरामध्ये जो विकास जो वर्षामध्ये जो विकास अपेक्षित लोकांना होता, मी तुम्हाला सांगतो बघा कसं असतं. केंद्रात सत्ता आहे, आमदार राज्यात सत्ता आहे, ते स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, राज्यमंत्री राहून गेलेले आहेत. तर डोंबिवलीत आल्यानंतर एखाद्या माणसाला वाटलं पाहिजे की अरे हा कॅबिनेट मंत्र्याचा मतदारसंघ आहे. तसं लोकांना वाटत नाही. वाहतूक कोंडीने लोक त्रस्त झालेत, प्रदूषणाने लोक त्रस्त झाले, पाणी टंचाईने लोक त्रस्त आहेत. आमच्याकडे चांगले रस्ते नाही, आमच्याकडे फिरायला चांगली उद्यानं नाही. हा कुठल्या प्रकारचा विकास आहे? आणि तुम्हाला खरंच सांगतो, डोंबिवलीकर अतिशय त्रस्त आहे. डोंबिवलीकरांची लाईफस्टाईल आहे ना, मी तुम्हाला सांगतो बघा. सकाळी आमचा डोंबिवलीकर सकाळी 9ची ट्रेन पकडतो, तो 2 तास प्रवास करतो, मुंबईला जातो. 2 तास प्रवास करून मुंबईला जातो. त्या सकाळच्या 7 वाजता उठण्याच्या आधी त्याच्या बायकोला 5 वाजता उठावं लागतं त्याच्यासाठी डबा करायला. 2 तास प्रवास करून येतो, 9ला तो घरी पोहोचतो. तो त्याच्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही, तो त्याच्या परिवाराला वेळ देऊ शकत नाही. ही डोंबिवलीतल्या प्रत्येक तरुणाची लाईफस्टाईल झालेली आहे. मला सांगतो ना, याच्यावरती कोणाचंही लक्ष नाही. कारण डोंबिवलीचे तरुण आहेत ना, ते आपला जीवन 4 तास प्रोडक्टिव्हिटीच्या ट्रेन मध्ये घालवतात. आणि त्याच्यानंतर मग काय डोंबिवली शहराचा विकास होईल? कनेक्टिव्हिटी आमच्या शहराला नाही. म्हणजे इतके प्रश्न आहेत की आता तर म्हणजे असं झालंय की कोण सोडवेल हे प्रश्न, कोण डोंबिवलीला या संकटातनं सोडवेल, असा विषय आहे. बर, ठीक आहे. तुमच्याकडे एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि मग थांबूयात. की असं आहे, श्रीकांत शिंदेनी लोकसभेत काय काय आश्वासनं दिली ती सगळ्या जनतेला माहिती आहेत. त्यांनी विकासाची प्रमुख आश्वासनं दिली, ती कल्याण डोंबिवलीच्या विकासाची आश्वासनं दिली. तुम्ही म्हणताय की या सगळ्या गोष्टी झालेल्या नाहीत. तर असं आहे की शेवटी सत्तेत आलं तर अनेक गोष्टी मिळतात. आता तुम्ही काही म्हणा, म्हणजे आता तुमची भूमिका बदलली, त्यामुळे तुम्ही अजितदादा का आले याच्याबद्दल प्रश्न विचारणार. 5 दिवसांपूर्वीपर्यंत नसता विचारला. पण शेवटी सत्तेकरता अजितदादा महायुतीत आले. आज तुम्हाला तिकीट मिळावं म्हणून तुम्ही
उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. पण जर का उद्धव ठाकरे यांच्या समोर तुम्ही गेलात, उद्याला तुम्ही निवडून आलात, पण सत्ता नाही आली, तर परत हे सगळं कसं जमवणार? दीपेश म्हात्रे यांच्यासोबतचा आपला संपर्क परत तुटला. आपण अपेक्षा करूयात की पुढच्या काही क्षणात ते जोडले जातील. पण प्रश्न हाच आहे, हे जर का सगळं शेवटी सत्तेसाठी म्हणजे डोंबिवलीकरांची इच्छा आहे, डोंबिवलीकरांची अपेक्षा आहे आणि डोंबिवलीकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण अशा प्रकारचा निर्णय घेतलाय असं ते आवर्जून पुन्हा पुन्हा सांगतायत. तर या सगळ्यात प्रश्न असाच येतो की जर का सत्ता आली नाही तर दीपेश म्हात्रे डोंबिवलीचा विकास कसा करणार? तर आज केवळ दीपेश म्हात्रे गेलेत, पण पुढच्या काही दिवसात जसं तिकडे बहुजन विकास आघाडीच्या मनीषा म्हात्रे यांनी बहुजन विकास आघाडी सोडून प्रवेश केलाय शिवसेना शिंदे गटात आज. तर मंडळी पुढच्या काही दिवसात अशा प्रकारचे वेगवेगळे पक्ष प्रवेश हे तुम्हाला दिसणार आहेत आणि ते एक दोन नसणार आहेत, ते पुढच्या काही काळात मोठ्या प्रमाणात असणार आहेत, यात काहीच शंका नाही. पाहूयात नेमकं काय काय या सगळ्यात होतं ते. कारण आपण नेहमीच सर्वसामान्य मतदार म्हणून आपल्या हातात काय असतं, तर ज्या वेळेला निवडणुका होतील, प्रचार होईल, तर त्यावेळेला अंतिमतः योग्य जो उमेदवार वाटेल त्याला मत देणं. पण जर का उमेदवार केवळ एखाद्या गोष्टी करता पक्ष बदलत असतील तर निवडणुकांच्या नंतरची त्यांची कमिटमेंट काय? दीपेश म्हात्रे जर का पुढच्या 1-2 मिनिटात जोडले गेले तर हा प्रश्न त्यांना आपण नक्की विचारूयात की तुम्ही आज म्हणताय की मी पक्ष बदलतोय किंवा मी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जातोय, तो भाजपवरचा राग असल्यामुळे आणि डोंबिवलीचा विकास करायचा असल्यामुळे. पण विकासासाठी कोणालाही पैसा किंवा निधी कसा मिळतो, तर तो आपल्या पक्षाकडचा आमदार असेल तर त्याला अधिक प्रमाणात पैसा मिळतो. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर एकेकाळी उबाठा गटानं हा आरोप केला होता, एकनाथ शिंदे यांनी हा आरोप केला होता की निधी शिवसेनेच्या आमदारांना मिळत नाही. निधीवरनं किती हाणामाऱ्या वेगवेगळ्या वेळेला झाल्या हे सगळं महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. अशा स्थितीत जर का दीपेश म्हात्रे निवडून आले पण उबाठाची सत्ता नाही आली किंवा महाविकास आघाडीची सत्ता नाही आली, तर परत डोंबिवलीच्या विकासाचं काय होणार हा प्रश्न डोंबिवलीकरांना सतावत असेल. तर पाहूयात पुढच्या काही दिवसात काय नेमकं होतं ते. पण आज उद्धव ठाकरे यांच्या गटात शिंदेचा एक तरुण शिलेदार सहभागी झालाय 7 नगरसेवकांना घेऊन. त्यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या काही काळात आणखीन काही लोक इथे येतील, म्हणजे उबाठा गटात ते घेऊन जातील. कोणाकोणाला घेऊन जाणार त्यांनी काही सांगितलं नाही जाहीरपणे, पण पुढच्या काही दिवसात असं परत पाहायला मिळू शकतं. तर तेही पाहूयात काय होतं ते. कल्याण डोंबिवलीकरांच्या सर्वसामान्य नागरिकांना तर निश्चितपणे असं वाटत असेल की कोणी निवडून येऊ दे, कुठल्याही पक्षाचा निवडून येऊ दे, पण कल्याण डोंबिवलीचा विकास होऊ दे. तर आपण कल्याण डोंबिवलीतल्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना शुभेच्छा देऊयात की ही शिंद्यांकडून जी घर वापसी उबाठात सुरू झाली आहे, तर ती पुढच्या काही दिवसात आणखीन पुढे कशी कशी जाते हेही पाहणं आपल्याला सगळ्यांना महत्वाचं आहे. या सगळ्याचं निरीक्षण अतिशय बारकाईनं न्यूज 18 लोकमतची माझ्या पाठीमागे बसलेली सगळी टीम तुम्हाला करणार आहे. ते निरीक्षण आम्ही तुमच्यापर्यंत मांडणार आहोत आणि अपेक्षा करूयात की तुम्ही सुद्धा याला वारंवार प्रतिसाद द्याल. तुम्हाला काय वाटतं, काय अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे दीपेश म्हात्रे यांनी शिंद्यांची साथ सोडली? काय अशी गोष्ट आहे की आणखीनही कदाचित काही जण शिंद्यांची साथ सोडून उबाठात जाऊ शकतात, किंवा कदाचित असंही होऊ शकतं बरं का, उबाठाची साथ देणारे काही जण हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सुद्धा येऊ शकतात, असंही कदाचित होऊ शकतं. तर पाहूयात पुढच्या काही दिवसात काय काय होतं ते. तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला, तुम्हाला या विषयावर काय वाटतं, तुमची मतं आम्हाला जाणून घ्यायची आहेत. कारण अंतिमतः लोकशाहीत हे सगळं सर्वसामान्य मतदारांच्या करता असतं. त्यामुळे तुम्ही नक्की तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. त्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे. तुर्तास इथेच थांबूयात, पण अशाच प्रकारच्या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांच्यासाठी राजकारणात ज्या पुढच्या काही काळात जबरदस्त घडामोडी घडणार आहेत त्यांच्यासाठी तुमचे प्रश्न, तुमचे मुद्दे हे ठळकपणे मांडण्यासाठी
न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला, मग आमची वेबसाईट आहे न्यूज 18 मराठी.com या आमच्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही लॉग ऑन करा, म्हणजे तुम्हाला या विषयातल्या सगळ्या अपडेट्स पाहता येतील. मी तुम्हाला ती येस, ही आमची वेबसाईट आहे. या आमच्या वेबसाईटला नक्की लॉग ऑन करा, म्हणजे तुम्हाला अनेक गोष्टी, ताज्या अपडेट्स हे सगळे कळत राहतील. सो तुर्तास खूप खूप धन्यवाद या सगळ्यासाठी. आणि आमच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं तेही आम्हाला जरूर कळवा. तुर्तास इथेच थांबूयात. खूप खूप धन्यवाद.